लक्षात घेण्यासारखे आहे, लक्षवेधी राहिलेले आहे. आणि जेव्हा आपण एका स्पर्धेमध्ये चांगला खेळ करतो तर नक्कीच त्या खेळाच्या आधारावर तुमची मात्र ओळख तुम्ही टिकवत असता. चला 5 वाजलेले तुमच्याकडे फक्त आणि फक्त 15 मिनिटांचा कालावधी या 3 षटकांसाठी असणार आहे आणि आपण देखील वेळेबद्दल सहकार्य कराल अशी अपेक्षा आम्ही बाळगतोय. या अगोदर खूप काही स्ट्रगल या 20 संघांनी केलेलं आहे आणि काहींचं स्ट्रगल सक्सेसमध्ये परावर्तित झालेलं आहे, काहींना मात्र निराशा पत्करावी लागली. पण क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक वेळी तुम्हाला विजय मिळवता येणार नाही. विजयासाठी तसे प्रयत्न करणं गरजेचं आहे. स्ट्राईकवर फलंदाज असेल अक्षय पाटील, बॉलिंग मार्कवर उदय तयार. पुन्हा एकदा रनअपमध्ये बिघाड झालेला आहे, मागे यावं लागेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर अमेला, नॉन स्ट्राईक एंडला उदय पाटील. एक धुरंधर असा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळते आणि एकाच ग्रामीण संघातले हे 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. जितू पॅकर्स या संघाकडून ते खेळत असतात. आता साई जितू पॅकर्स या संघाकडून खेळतात या MBPL सीझन 4 मध्ये. पहिला बॉल हाताळण्यासाठी अमय तयार झालेला आहे पंचांच्या डावीकडून. स्ट्राईकवर असेल राईट हँडेड बॅटर अक्षय पाटील. पहिलाच बॉल कट करायचा होता, ऑकवर्ड बॉडी पोझिशन पाहायला मिळाली. फॉरवर्ड लीन होणं गरजेचं होतं, तसं करता आलं आणि या फक्त बॅटचा स्विंग पाहायला मिळाला. स्लाइस करायचा प्रयत्न जरूर झाला होता, बॉलचा वेग भन्नाट आहे. अमे एक की बॉलर राहिलेला आहे पूर्ण सीझन मध्ये. कदाचित उत्कृष्ट गोलंदाजाच्या यादीमध्ये देखील तो तुम्हाला पाहायला मिळू शकतो. पण हा सामना जिंकून पुढचा प्रवेश निश्चित करणं हे खूप महत्वाचं होऊन बसलेलं आहे. ओव्हर द विकेट बॉलर तयार अमे. शॉर्ट ऑफ प्लेन होता, ऑन साइडला पुल केले क्षेत्ररक्षक आहे. वाईट ऑफ लॉंग ऑफला त्या ठिकाणी थोडं स्ट्रगल नक्कीच पाहायला मिळालं आणि लगेचच एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित केलं गेलेलं आहे. क्षेत्ररक्षकांकडून चूक झाली, त्या चुकीचा भुर्दंड मात्र पूर्ण संघाला बसणार आहे. त्याच्यामुळे एक धाव ही महत्वाची असताना चांगलं क्षेत्ररक्षण होणं हे तितकंच गरजेचं होऊन बसलेलं आहे. अम्मू 11 या संघासाठी पहिला बॉल जातोय डॉट. दुसऱ्या बॉलवर मिळाल्या 2 धावा अक्षय पाटीलला. साई जितू पॅकर संघासाठी बॉलला जाऊ दिलंय, बॉलची रेंज ओळखली, ऑफस्टमच्या बाहेरची वाईड लाईन ओलांडणारी पंचांच्या वतीने व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव मिळते अवांतरच्या स्वरूपातली, एक धाव मिळून धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड. तुमच्याकडे वेग असून चालत नाही, कधी कधी पिचिंगवर लक्ष देणं गरजेचं होऊन बसलंय. या ठिकाणी शोल्डर कंट्रोल चुकला होता, त्याच्यामुळे पिचिंग ऑफस्टमच्या बाहेरची गेली आणि बॉलिंग पाथ ऑफस्टमच्या बाहेरचा व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव मिळते, धावसंख्या जाते 3 वर. ओव्हर द विकेट बॉलर तयार. अखोट्याचा बॉल होता, ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. एलिव्हेशन तितकंसं मिळत नाही, बॉल पोहोचतोय वाईडिश डीप मिड विकेट झोन मध्ये. कॅच कॅरी केली जाते, पहिला धक्का बसतोय साई जितू पॅकर्सला. अक्षय पाटील बॅक टू डग आउट. हा आक्रोश का होतोय 3 धावांसाठी. 3 धावांची पेनल्टी लगेच बसू शकते. आतापर्यंत नितीसर किती जणांना पेनल्टी बसले? मला असं वाटतं 2 जणांना की त्याहून जास्त. वेळेबद्दल सहकार्य करा मित्रांनो. 5:15 पर्यंत तुम्हाला हा डाव संपवायचा आहे. 2 मिनिटं झालेले आहेत, 3 बॉल डिलिव्हर झालेले आहेत. अजूनपर्यंत जर ट्रॅक चांगला पकडलेला आहे अम्मू 11 संघाने आणि हा फलंदाज एक की प्लेअर राहिलेला आहे साई जितू पॅकर्स या संघासाठी. उदय पाटीलच्या सोबतीने त्याने मात्र धुमाकूळ घातलाय, धावांचा पाऊस पडलेला आहे. आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आतापर्यंत बाबूकडे जर लक्ष दिलं तर इस्रार या नावाने तो ओळखला जातो. आणि येतात पाहूयात 3 मॅच मध्ये आतापर्यंत त्याने 97. क्या बात आहे. आता मात्र त्याची ओळख त्याने कमावलेली आहे. या अगोदर म्हणतात ना की ओळख कमवणं ही सोपी गोष्ट आहे, ओळख टिकवणं ही कठीण गोष्ट आहे. आणि पाहूया या अगोदर 97 धावा बनवलेल्या आहेत. पण यानंतर काय, या प्रश्नाच्या उत्तरावर आपण येणार आहोत. पाहूया आता इस्रार आपल्या संघाच्यासाठी कशा पद्धतीचं योगदान देतो. दोन्हीही व्यावसायिक खेळाडू म्हणून ओळखले जातात. इस्रार आणि उदय हे दोन्ही व्यावसायिक खेळाडू म्हणून ओळखले जातात. पाहूया आता अमेय कशा पद्धतीने फेस करतो या 2 बॅटर्सला. आतापर्यंत अमेयने स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि अम्मू पॅकर या संघाची ओळख कदाचित या ठिकाणी अमेय असेल. कारण अमेयने नेहमीच विथ द बॉल चांगली सुरुवात मिळून दिली आहे अम्मू 11 या संघाला. अम्मू 11 साठी बॉलिंग मार्कवर अमेय तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि स्ट्राईकवर फलंदाज असेल इस्रार खान. अटॅकिंग अप्रोच, पॉझिटिव्ह स्टान्स. यावेळेस फटका फसला आहे, ऑन साइडला खेळायचं. टॉप एज घेतलंय, बॉल मिड विकेटला. बॉल येतोय कॅरी गोल्डन डकवर. इस्रार खान बॅक टू पॅव्हेलियन. या ठिकाणी इस्रार मात्र सपशेल फ्लॉप ठरलेला आहे. पण आता नाही तर आपले नवीन फलंदाज पोहोचतोय मिस्टर मेहुल. एक स्ट्रॉंग
संघ निवडलेला आहे साई जितू पॅकर्स या संघाने. प्रत्येक फलंदाजाच्या नावावर वेगवेगळे कीर्तिमान प्रस्थापित केले गेलेले आहेत. अक्षयच्या वतीने 2 धावांचं योगदान मिळालं. इस्रारला मात्र खातं खुलता आलं आणि आता सुमित मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय, जो मॅनेजर या नावाने ओळखला, मेहुल हा फलंदाज मॅनेजर या नावाने ओळखला जातो. 4थ्या क्रमांकावर आतापर्यंत धावफलकावर लक्ष वेधलं तर या 3 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये पहिल्या 4 बॉल्समध्ये बनवलेल्या आहेत फक्त 3 धावा. हे मैदान खऱ्या अर्थाने एक फलंदाजांसाठी नंदनवन म्हणून ओळखलं जाते. पण या ठिकाणी काही गोलंदाज या MPPL मध्ये आपण पाहिले ज्यांनी खरंच आपला दबदबा प्रस्थापित केलेला आहे. त्यातला एक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच अमेय. चांगली गोलंदाजी या अगोदर आपण पाहिली त्याची. एक निर्धाव षटक त्याच्या नावावर गेलं आणि त्या सामन्यामध्ये फक्त त्याने 1 धाव खर्च केली होती विकेट घेताना. त्याचवेळी आता त्या गोलंदाजाच्या विरोधात कसा खेळतोय पाहूया मेहुल. स्टेप आउट झाले. क्लासिकल ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हरला बॉलवर पोहोचेल हिरेन, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. उदय जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावांचा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. याच मैदानावर दिवस रात्र तो खेळत असतो, सराव करत असतो आणि त्याचमुळे या अगोदर एक चांगला खेळ साई जितू पॅकर्स या संघाकडून खेळलेला आहे उदय पाटीलने. आणि पाहूया या महत्वपूर्ण सामन्यामध्ये साई जितू पॅकर्स संघासाठी कसं योगदान देतोय उदय पाटील. धावसंख्या झाले 4. शॉर्ट प्लेड ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. बॉल पोचेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. एकाच धावेवर उदय थांबतोय. खेळपट्टीवर थांबलो तर आपोआप धावा होतील या तंत्रावर या ठिकाणी उदयचा खेळ पाहायला मिळतोय. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर साई जितू पॅकर्स या संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 5 धावा. 5 धावा 2 गडी बाद. नवीन बॉलर लगेच यूज करायचा आहे प्लीज, आपल्याकडे वेळ नाहीये. सर्वांनी एकत्रित येऊ नका, वेळेचं महत्व ओळखा आणि आपण लगेच नवीन बॉलर यूज करायचा आहे. थोडं स्ट्रगल तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पण उदय आणि मेहुल हे ग्रामीण फॉर्मॅट मधले तारे सितारे आहेत. त्याचवेळी अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आणि या पुढच्या 2 षटकांवर जर जवळपास सूरजजी 25 ते 30 धावा आल्या तर एक चांगली बॅटल तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळू शकेल. चला पंच देखील तेच दर्शवतायत की आपण जवळ येऊ नका. एका षटकात समाप्त 5 धावा झाल्यात. 5 रन्स ऑन बोर्ड. आता पुन्हा एकदा अजून एक बॉलर जो रॉयल स्टोन मिराडू या संघाकडून नेहमीच खेळताना आपण पाहिलेला आहे, राकेश सुवर्णा बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळते. एक मोठा रनअप आहे. स्ट्राईकवर पनामा कॅप परिधान करून एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन उदय पाटील तयार आहे फेस करण्यासाठी. क्रॉस बॅटेड एलिव्हेशन मिळत नाही. बॉल पोहोचतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर पोहोचेल. एकाच धावेवर उदयचा थांबण्याचा निर्णय आहे. त्याचमुळे मेहुलला परतावा लागेल आपल्या बॅटिंग एंडला. मिळते 1 धाव. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. मेहुलचा एक तो पहिला स्ट्रोक खरंच नेत्रदीपक होता, जो स्टेप आउट होऊन त्याने कव्हरच्या झोन मध्ये खेळला होता. कॉपीबुक स्टाईल बॅटिंग प्लेड बाय मेहुल. राकेश तयार ओव्हर द विकेट. ऑन साइडला बॅट स्विंग प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर. बॉल करतोय हवाई सपर. मिड विकेटला जाणारा हा षटकार सिक्सर. थँक्यू. या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाही, तर संघर्ष करणाऱ्याला महत्व. आणि संघर्षातला हा षटकार आलेला आहे मेहुलच्या बॅटमधून साई जितू पॅकर्स या संघासाठी. धावसंख्या पोहोचते वेगानं 12 या आकड्यावर. या षटकाराची खूप जास्त गरज होऊन बसली होती, कारण दडपण वाढलं होतं साई जितू पॅकर्सच्या संघावरचं आणि दडपणाला बाजूला सारणारा हा षटकार आलाय मेहुलच्या बॅटमधून. बॉलर तयार राकेश. स्टेप आउट जडे स्वतःला ब्लॉक करून घेतलं. फील्ड प्रोटेक्शन आहे. स्ट्रो मात्र बॉलिंग एंडला आलाय. हा मात्र मला असं वाटतं पायावर धोंडा मारलाय की काय. या ठिकाणी तुमचं लक्ष व्यवस्थित एंड कडे असायला हवं की कुठल्या फलंदाजाने एंड सोडलाय आणि मला थ्रो कधी करायचंय. मान्य करतो की मैदानाच्या आतमध्ये दडपण असते तुमच्यावरचं, पण मात्र तुमचं डोकं ठिकाणावर असलं पाहिजे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकलेलं होतं आणि पुन्हा एकदा सुवर्ण संधी मिळते मॅनेजरला. मॅनेज केलंय त्याने या ठिकाणी मात्र स्वतःला. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे फक्त 12 धावा. पुढचा बॉल 4था असेल या सेकंड ओव्हर मधला. ओव्हर द विकेट राकेश तयार. हवेत आहे बॉल. पुन्हा एकदा कव्हर झोन मध्ये खेळलेला आहे. पुन्हा एकदा चुकतोय. या ठिकाणी एकाच वेळेला 2 चुका होत आहेत त्या क्षेत्ररक्षकाकडून. राहुलच्या वतीनं त्या चुका केल्या जातात आणि यानंतर मात्र खुली सूट मिळालेली आहे मेहुलला. 2 वेळा जीवनदान मिळाल्यानंतर तो देखील थांबण्याचं नाव घेईल का यानंतर नक्कीच त्याचा खेळ ते दाखवणार आहे. तुर्तास धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 13 धावा आणि असेल हा 5वा बॉल पुढचा. राकेश थोडासा नाराज आहे, कारण क्रिकेट हा एक सांघिक खेळ असताना सर्वांकडून जर एक सकारात्मक खेळ झाला तरच ती एनर्जी गोलंदाजाला मिळत असते, ती मिळत नाहीये. राकेश तयार. राईट आर्म ऑफ द विकेट. स्ट्राईकवर असेल उदय पाटील.
फुल टॉस ड्राईव्ह केलंय, मिड ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल पोहोचते लॉंग ऑनला, एक धाव तो मिळणार आहे. मिथून त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी पोहोचेल. एकाच धावेवर फलंदाज समाधान व्यक्त करतात. एका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 14 याकडे. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला. चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि त्याच चांगल्या क्रिकेटसाठी खऱ्या अर्थाने बियाला स्पोर्ट्स मीराबाईंद प्रीमियर लीग सीझन 4 ही स्पर्धा ओळखली जाते. एकूण 20 संघाचा समावेश आपण पाहिला आणि प्रत्येक संघाला समान न्याय देताना एक चांगली पारंपरिक स्पर्धा आपण गेल्या 6 दिवसांमधून अनुभवली. बॉलिंग मार्कवर राकेश तयार घेऊन येईल हा शेवटचा बॉल सेकंड ओव्हर मधला. धावसंख्या 14. क्रॉस बॅटेड आहे यावेळेस, बॉलला हॅमर केलंय. क्षेत्ररक्षक आहे वाईट ऑफ लॉंग ऑनला, मिळते फक्त एकच धाव. एका धावेनं धावफलक हलकासा पुढे जातोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 2 गडी बाद 15 धावा. साई जितू पॅकर्स 9 चला एकत्रित येऊ नका मित्रांनो, आपण लगेच बॉलर पाठवून द्यायचा आहे. अमू 11 आपल्याकडे वेळ नाहीये. तिसरं षटक हाताळण्यासाठी नवीन बॉलर लगेच यूज करायचा आहे, जेणेकरून अंतिम सामना हा 3 ते 4 षटकांचा होण्याची अपेक्षा आम्ही बाळगतोय. शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत तुमची या डावाला पूर्ण करण्यासाठी, तर लगेच आपण बॉलर यूज करायचा आहे. कारण तितकं असं ऑप्शन्स तुमच्याकडे नाही आहेत जे रेग्युलर बॉलर्स तुम्ही यूज करा, त्यापैकीच गोलंदाज तुम्हाला वापरायचा आहे. तर इतका वेळ घेऊ नका. टायटल स्पॉन्सर जर आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीने आम्हाला टायटल स्पॉन्सर मिळालेला आहे, ते म्हणजे मिस्टर अर्जुनजी पुरोहित आणि पंकजी पुरोहित यांचं रामदेव बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्स यांच्या वतीनं आमचं टायटल स्पॉन्सर झालेलं आहे. तसेच आमच्या ट्रॉफीज द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्या वतीनं स्पॉन्सर झालेले आहे. जेवणाची काळजी सारंग हॉटेल, राम पंजाब फॅमिली रेस्टॉरंट यांच्या वतीनं किशोर शेट्टी यांनी उचललेले आहे. सर्व हितचिंतकांनी या स्पर्धेला उचलून धरलेला आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर सीताराम येतात का? सीताराम बॉलिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतात पंचांच्या डावीकडून. चला अमू 11 जास्त वेळ नाहीये प्लीज. आयोजक वारंवार आम्हाला या ठिकाणी सूचना करतायत, सूचित करतायत की वेळेवर सहकार्य करा. चला बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय. सीताराम स्ट्राईकवर असेल. मेहुल मॅनेज करतोय, जास्तीत जास्त धावा गोळा करण्यासाठी त्याचा कल दिसतोय. प्रयत्न दिसत आहेत, पण प्रयत्न शर्थीचे करावे लागतील. सहजासहजी तुम्हाला या सामन्यामध्ये विजय मिळणार नाहीये, कारण प्रत्येक संघ आता एक ऊर्जा प्राप्त करून आलेला आहे. संध्याकाळच्या या सत्रामध्ये एक बॉलिंग युनिट आहे अमू 11चं. सीताराम ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पायांची स्ट्राईड मोठी केली, फ्रंट फूट बॅलन्स केलं, बॅटचा स्विंग पाहायला मिळाला, पण बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, रिस्ट मोमेंट खूप चांगली वापरतो सीताराम आणि त्याचमुळे कुठेतरी एक हरकत असते बॉल पिच झाल्यानंतर बाहेरच्या दिशेची, आणि त्याच हरकतीला व्यवस्थित ओळखता आला नाही. मेहुलला जातोय हा डॉट बॉल. धावसंख्या थांबले खूप वेळापासून 15 या आकड्यावर. 15 धावा 2 गडी बाद. साई जितू पॅकर्स. पुढचा बॉल असेल दुसरा या षटकातला ओव्हर द विकेट. फुल टॉस मिस करतोय ऑपॉर्च्युनिटी. 1 बॉल कलेक्ट केला जाईल मिड विकेटला. एकच धाव मिळते. प्रत्येक गोष्ट स्टेप आउट होऊन पूर्ण करता येत नाही. कधी कधी तुम्हाला तुमची पावलं थांबवावी लागतात पॉपिंग क्रीज मध्ये. तसं काही मात्र पाहायला मिळालं नाही आणि त्याचमुळे मात्र स्वतःला ब्लॉक करून घेतलेला आहे फलंदाज मेहुलने. मिळते फक्त एकच धाव. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर. या अगोदर खूप काही तुम्ही स्ट्रगल केलेलं आहे, ते स्ट्रगल सक्सेस मध्ये परिवर्तित करायचं असेल ते या पुढचे 4 बॉल खूप महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. सीताराम तयार ओव्हर द विकेट. हो यावेळेस ब्लॉक केलंय. बॅकफुटला बॅलन्स करून पंच करायचा प्रयत्न जरूर झाला होता उदयचा. फ्लाईट दिली होती या बॉलला आणि त्या फ्लाईटला व्यवस्थित ओळखता आला आणि या वाईट यॉर्करचा खूप चांगला ऑप्शन या ठिकाणी वापरलेला आहे सीतारामने. त्यामुळे जातोय हा डॉट बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल सीतारामने हाताळलेले आहेत आणि सीतारामने या 3 बॉल्समध्ये खर्च केलेले आहेत. फक्त एक धाव. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे साई जितू पॅकर्सच्या संघासाठी. आता नाही कधी नाही, आता या 3 बॉलवर मात्र फोकस करावा लागेल साई जितू पॅकर्स. रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस डिलिव्हरी. पाय हलत नाहीये, फक्त हातामध्ये बॅट असून चालत नाही, तर तुमच्या पायांची हालचाल खेळपट्टीवर होणं गरजेचं आहे आणि ते फुटवर्क जे प्रॉमिसिंग जाणवत नाहीये आणि त्याचमुळे बॅक टू बॅक 2 बॉलवर अक्षरशः जखडून ठेवलेलं आहे. चकवा देणारे बॉल्स हाताळलेले आहेत. आता परत सीतारामने बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. उद्याला देखील ते माहिती आहे की तो चेंडूची हाताळणी कसं करतोय, पण मात्र पिचिंग वर व्यवस्थित पोहोचत नाहीये उदय. त्याचमुळे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल बाकी असतील या धावातले. धावसंख्या थांबलेली आहे 16 या आकड्यावर. ₹1 बॉल हुक करायचा होता. प्रॉपर बॉडी बॅलन्स पाहायला मिळत नाही. बॉल मात्र वेगानं पोहोचतोय बॉडी लाईनच्या दिशेने, पण त्या ठिकाणी मिळतील या धावा 4. धमाकेदार चौकार मोक्याच्या क्षणाला.
शेवटचा बॉल हा खूप महत्वाचा असणार आहे आणि या ठिकाणी चर्चासत्र रंगलेलं आहे की या शेवटच्या बॉलवर जरी षटकार आला तरी देखील एक प्रॉमिसिंग फाईट दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळू शकते आणि पाहूया तो षटकार येतोय का. उदय पाटील जो या मैदानावर रुळलाय वाढलाय, या मैदानावर कित्येक वर्षात क्रिकेट खेळलाय, पण सितारांचं कौतुक का करेन, सितारामने मात्र उदय सारख्या एक अटॅकिंग बॅटरला या शेवटच्या स्लॉट ओव्हरमध्ये अडकून ठेवलेला आहे आणि पाहूया शेवटच्या बॉलवर किती धावा मिळते आहेत साई जितू पॅकर्स या संघाला. हो, यावेळेस बॅकफुटला बॅलन्स करून पूल करायचा होता. क्षेत्ररक्षक पोहोचतोय मिड विकेटला, एकदा पूर्ण केली जाईल, दुसरीचा प्रयत्न केला जातोय का. 3 षटकांचं क्रिकेट आहे. कदाचित मेहुलला या गोष्टीचा विसर पडलेला आहे, त्याचमुळे दुसऱ्या धावासाठी त्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 21 वर. जिंकण्यासाठी 18 बॉल्समध्ये 22 धावांची गरज. अम्मू 11 या संघाला 18 बॉल 22 धावांची गरज. या ठिकाणी अल्ताफजी सिद्दीकी साहेब यांचं आगमन झालंय, तसेच त्यांच्यासोबत इक्बालजी आहेत. इक्बालजी दादा यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही करतोय. बियाला स्पोर्ट्स तसेच जितू पॅकरच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पुढील 3 षटकासाठी आपण आमंत्रित करूया पांडेजींना. पांडेजी यायचं आणि पुढील 3 षटकांचा वर्णन प्रेक्षकांपर्यंत राष्ट्रभाषा हिंदीमध्ये पुरवायचं आहे. धन्यवाद मनीष. बल्लेबाज जल्द से जल्द जाएं. मैं प्रमोद चिंचिलकर जी से निवेदन करूंगा कि वे हमारे बीच उपस्थित अल्ताफ सिद्दीकी साहब का यहां पर सम्मान चिन्ह और शॉल देकर सम्मान करें. आप लोगों की तालियों के बीच में मंच पर जितने लोग उपस्थित हैं, बल्लेबाज जल्द से जल्द जाएं. यहां पर देखिए पहले टॉस जीते, क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया और काशीमीरा के वंडर बॉय आमिर को हमने देखा जिस तरह से उन्होंने लीड किया, मैन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, और बिल्कुल विपक्षीय टीम को 21 रनों पर वहां पर रोक दिया और 18 गेंदों में 22 रनों की आवश्यकता. अब यहां पर साई जीतू पैकर्स के लिए संघर्ष भरा माहौल रहेगा. बैट्समैन चलो जल्दी जल्दी. इस समय दोनों ही बल्लेबाजों की को ये निवेदन किया जा रहा है कि जल्द से जल्द अब जाएं. देखिए जो भी परिणाम रहे टॉस जीतने के बाद आप जल्द से जल्द, क्योंकि यहां पर समय बिल्कुल नहीं बचा है हमारे पास. आसिफ और भरत ये दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के बीचों बीच जाते हुए अम्मू 11 की तरफ से प्रफुल्ल अमगावकर जी का यहां पर आगमन होता हुआ बहुत बहुत स्वागत. और अब वो समय आ चला है जब सारे मान्यवर, सारे गणमान्य अतिथि हमारे बीच उपस्थित होंगे, क्योंकि ये है मीरा भाईंदर प्रीमियर लीग संस्करण 4 प्रस्तुतकर्ता बियाला स्पोर्ट्स. बियाला स्पोर्ट्स के राहुल शर्मा, अक्षय सोनी, राकेश पाटिल, जीतू पाटिल, इनके प्रयासों से आज ये बिल्कुल 2 कदम दूर सफलता के पायदान के करीब पहुंच चुका है ये मुकाबला. 18 गेंदों में 22 रन को किस अंदाज में डिफेंड कर पाते हैं कि नहीं, ये एक बड़ा प्रश्न है. और बिल्कुल स्वामी विवेकानंद जी ने बहुत ही अच्छी लाइन कही है कि संघर्ष जितना गहरा होगा जीत उतनी शानदार होगी. अंपायर्स का वहां से इशारा आता हुआ इस मैच को हमारे ऑफिशियल्स नियंत्रित करते हुए अंपायर श्री अमोल वेतोस्कर जी, मेन अंपायर स्क्वायर लेग अंपायर अशोक राव जी, और हमारी कमेंट्री बॉक्स में बाईं ओर बैठे हुए हैं विशाल नायक जी. इसरार खान तैयार, बल्ले से आज
निराश करते हुए इस अहम मुकाबले में। अब देखना है गेंद उनके हाथों में। गेंद बल्ले का अद्भुत खेल क्रिकेट का जिसे नाम दिया गया है। इसरार तैयार। ओवर की पहली गेंद लेग स्टंप पर गेंद थी, कलाइयों का उपयोग करते हुए गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन रीजन में। अक्षय जब तक गेंद के नीचे आते 1 रन पूर्ण दूसरा लेना चाहते थे, हाँ ना, ये तालमेल के जरिए अंत में वापसी करते हुए अंत भला तो सब भला। 1 रन से संतुष्ट, 1 रन से आसिफ ने अपना खाता खोला। भरत आ चले हैं स्ट्राइक एंड पर। दोनों बाएं हाथ के दाएं हाथ के ये बल्लेबाज जो परेशानी का सबब जरूर रहेंगे विपक्षीय टीम के लिए। चोर बदला की परेशान करेंगे क्षेत्र रक्षकों को। ऑन साइड में आप फील्ड प्लेसमेंट देखते हुए स्क्वायर लेग डीप, मिड विकेट डीप, दायरे के अंदर मेहुल गुप्ता जो मैनेजर के नाम से जाने जाते हैं, इस समय शॉर्ट मिड विकेट, एक शॉर्ट फाइन लेग पर खिलाड़ी। ये दायरे के अंदर ऑन साइड की फील्ड रचना। इस समय इसरार तैयार, खेल बैठे हवा में, मिड विकेट छोर पर 2 खिलाड़ी दौड़ लगाते हुए और अंत में क्या बेहतरीन कैच, जबरदस्त कैच। तालियों से इस खिलाड़ी का हौसला अफजाई होता हुआ। और ये खिलाड़ी थे मयूरेश। देखिए नितिन सर, मनीष जी, अगर मैं बात करूं मयूरेश वहां से दौड़े, ये बिल्कुल युवा खिलाड़ी 18 साल के हैं और इनके कदम नहीं थिरके, नहीं रुके और जिस तरह से और जीतू पैकर्स की तरफ से इन्हें, जीतू पाटिल की तरफ से 500 रुपए का ये इनाम के हकदार भी बन गए। जिस अंदाज में ये दौड़े, जिस तरह से दौड़ लगाई, मुझे 83 के कपिल देव याद आ गए। शॉर्ट स्क्वायर लेग से डीप स्क्वायर लेग तक दौड़ना और मास्टर बल्लेबाज का कैच पकड़ना। और अरुण भाई कदम जी की तरफ से भी 500 रुपए का इनाम। मयूरेश वेल कैच, क्या जबरदस्त वहां पर फील्डिंग का नमूना। देखिए कैचेस विन द मैचेस ये कहा गया है, लेकिन इस खिलाड़ी ने उसे यहां पर दर्शा दिया है। बेहतरीन कैच, जबरदस्त कैच। जो भी यहां पर क्रिकेट के प्रशंसक हैं, जो दर्शक की भूमिका में है, मैं उनसे भी निवेदन करूंगा एक बार अपने लिए ताली बजाएं और अगर ये कैच पसंद आया तो उसके लिए भी एक बार जोरदार तालियां तो होना चाहिए। हर विकेट पर बिल्ला जी और दीपक ठाकुर की तरफ से 2000 रुपए का इनाम। यहां पर इनामों की राशि आती हुई स्कोर बढ़ चला है 2 रनों पर। 22 रन का ये लक्ष्य है। बिल्कुल पहले बल्लेबाजी करते हुए पाकिस्तान ने 121 रन की पारी खेली थी और जिस तरह से भारत ने, माफ कीजिएगा, पहले बल्लेबाजी करते हुए 121 रन की पारी खेली थी। इसरार तैयार, पटकी हुई गेंद पीछे हटके जगह बनाकर आसिफ इस गेंद को खेलना चाहते थे, चूंकि रफ्तार थी इस गेंद में। मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर। तो कोशिश करनी होगी, प्रयास करना होगा, सफलता तभी आपके करीब पहुंचेगी। दाएं हाथ से ओवर द विकेट, थोड़ी सी अपिच थी, अपिच जाके इस गेंद को खेले, बल्ले का निचला हिस्सा लगा, थर्ड मैन पर ये गेंद गई, दूसरे रन के लिए निकल पड़े, थ्रो जब तक आता, क्या वहां पर पहुंच पाए कि नहीं, और ये रिफर करते हुए थर्ड एम्पायर पर। बिल्कुल नजदीकी मुकाबला, ये निर्णय गया थर्ड एम्पायर के करीब। थर्ड एम्पायर वेस्ट होते हुए और सारी निगाहें कमेंट्री बॉक्स एंड की तरफ, एम्पायर की तरफ। जिस तरह से पिछले मुकाबले में हमने देखा कंधारी किंग्स ने एक लो स्कोर को डिफेंड कर दिया और उस श्रेय देना होगा यश यादव को। क्या बेहतरीन गेंदबाजी की और बिल्कुल एक मैच विनिंग गेंदबाज है, मैच विनिंग खिलाड़ी हैं और कप्तान भी बेहतरीन है। और नॉट आउट का इशारा आता हुआ, कंटिन्यू करिए। हमारे बीच श्री विकास पाटिल जी का आगमन होता हुआ, बहुत बहुत स्वागत, वेलकम सर। श्री विकास पाटिल जी हमारे बीच उपस्थित होते हुए इसरार तैयार, पटकी हुई गेंद थी, ठीक तरह से कंट्रोल नहीं कर सके स्ट्रोक को। अक्षय गेंद के नीचे और अक्षय कोई गलती नहीं करते हैं क्योंकि ये जानते हैं ये महत्वपूर्ण मुकाबला है, आना होगा डगआउट की ओर। ये गिरा दूसरा विकेट।
अब आ रहे हैं विस्फोटक बल्लेबाज। बिल्कुल ये फरीद भाईजान की निगरानी में ये उभरे हैं, निखरे हैं, और फरीद यहाँ पर खुद उपस्थित है, नईम यहाँ पर उपस्थित है इस खिलाड़ी को देखने के लिए। ये खिलाड़ी किस तरह से प्रदर्शन करता है, क्योंकि ये एक बड़ा नाम है काशी मीरा उपनगर के, ये वंडर बॉय आमिर, जैसा नाम वैसा काम। पहला ओवर हो चला है, पहला ओवर हो चला है समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 4, 2 विकेटों के नुकसान पर। इस ओवर में अगर 3 विकेटें आए तो दीपक ठाकुर जी की तरफ से 8,000 रुपए का इनाम इश्तियाक का है। बाएं हाथ के ये गेंदबाज बड़ा ही दिलचस्प रहेगा। अब हमें जहां लेदर क्रिकेट का अनुभव इस खिलाड़ी के पास, अपराइट स्टांस, इश्तियाक की गेंद, अच्छी गेंद, यही गेंद की मैं बात कर रहा था जब इश्तियाक कल अपना यहां पर प्रदर्शन कर रहे थे। आप एक टिप्पे पे गेंदबाजी अगर आपने शुरू की है तो कोशिश करिए कि 6 गेंद उसी लेंथ पर समाप्त करें, कोई परीक्षण करने की आवश्यकता नहीं। इश्तियाक ने बिल्कुल सही ठिकाने पे गेंद को पिच कराई। ओवर की अगली गेंद, इस बार बल्ले का बाहरी किनारा लगा और स्लिप बैक उदय पाटिल मौजूद है और उदय कोई गलती नहीं करते हैं। पहला विकेट इस ओवर में गिरा, कुल मिलाकर तीसरा विकेट गिरता हुआ। 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझे। विकास दादा पाटिल जी का यहाँ पर आगमन होता हुआ। गुड इवनिंग सर। दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं मैं हूं मैं हूं कौन। दस गेंदों में 18 रनों की आवश्यकता। आमिर अभी भी नॉन स्ट्राइक एंड पर है, क्योंकि आमिर के पास वो दमखम है, वो एक बेजोड़ बल्लेबाज हैं, धाकड़ बल्लेबाज हैं। इस समय मैच की परिस्थिति बिल्कुल विपक्षी टीम की खेमे की तरफ रुख कर ली है। साई जीतू पाटिल, जीतू पैकर की टीम ने बहुत ही जबरदस्त तरीके से यहां पर विकेटों के पीछे गए और विकेटें उन्हें मिली। 4 रन 3 विकेटें गवा चुके हैं। यहां पर ये स्ट्रोक को खेला, स्क्वायर लेग, डीप स्क्वायर लेग क्षेत्र पर खिलाड़ी डीप में मौजूद। थ्रो जब तक आता दूसरे रन के लिए निकल पड़े हैं। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन इस दरमियान, 2 रनों के साथ स्कोर अब पहुंच चुका है 6 रनों पर। अभी भी 9 गेंदों में 16 रनों की आवश्यकता। 9 गेंदे 16 रन, 16 रन 9 गेंदे 9 बॉल 16 रन टू विन। फील्डिंग में परिवर्तन, मेहुल जा रहे हैं लॉन्ग ऑन पर। कवर्स के खिलाड़ी को दायरे के अंदर रखा गया। ऑफ साइड पर देखें नए बल्लेबाज हिरेन आए हैं। एक पॉइंट, कवर्स शॉट, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर, डीप मिड विकेट, और यहां पर ये आता हुआ। और जिस तरह से मैं कहता हूं पतंजलि आटा चप्पल बाटा नमक टाटा, इस गेंदबाज के गेंद को बल्लेबाज का बेहतरीन चाटा। 6 रन। दर्शक ने वहां कैच लिया है, हमारे कैमरामैन उसने ढूंढ रहे हैं, उनका हाथ वहां पर दिख रहा है। और क्या उस दर्शक ने, यस आप आइए, यहां उन्हें सिंगल हैंडेड कैच लेने के लिए अरुण भाई कदम जी की तरफ से प्रत्येक 6 पर 500 रुपए का इनाम। या ये अच्छा, जो सिक्सर उन्होंने जड़ दिया उसके लिए। दूसरे रन के लिए निकल पड़े हैं। डीप से जब तक थ्रो आता 2 रन पूर्ण करते हुए। क्या बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन है हिरेन द्वारा। हिरेन मात्रे, गोड़देव के ये प्लेयर बिल्कुल नवघर के पड़ोस के ये खिलाड़ी हैं। दीपक ठाकुर की तरफ से प्रत्येक विकेट पर 1000 रुपए का इनाम।
बिल्कुल जिस तरह से डगआउट से जो दर्शक बाहर सिंगल हाथों से सिंगल हैंडेड कैच को लपक रहे हैं उन्हें सचिन पाटिल की तरफ से 300 रुपए का इनाम दिया जा रहा है। इश्तियाक तैयार, ओवर की अगली गेंद इस बार जड़ में की गई गेंद थी, बिल्कुल हल्के हेलीकॉप्टर के जरिए के स्ट्रोक को खेला। वहां पर मेहुल गुप्ता जब तक इस गेंद को फील्ड करते डीप में 1 रन मिलता हुआ हिरेन मात्रे ने जैसे दृश्य बदल दिया। हिरेन मात्रे की सुनामी आई और बिल्कुल सुनामी से तहस नहस कर दिया। ओवर हुआ दूसरा, समाप्त 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर पहुंचता हुआ 15 रन 3 विकेटों के नुकसान पर। अब यहां पर यह मुकाबला दिलचस्प होता हुआ। व्यासपीठावर मीरा भाईंदरचे खरे विकासक, ज्यांच्या नावातच विकास आहे। व्ही म्हणजे विजयी होणारा, का म्हणजे काही करून दाखवणारा आणि स म्हणजे सकारात्मक गुण असणारा। तर आमच्या असे एक मीरा भाईंदरचे खरे विकासक सन्माननीय विकास पाटील दादांचं स्वागत करण्यासाठी मी राकेश पाटील यांना विनंती करतोय का आज या आमच्या नवघर गावाची ही शान आहे। आज समाजकार्याच्या माध्यमातून दादांचं खूप मोठं अनमोल कार्य आहे। सौभाग्यवती वंदना विकास पाटील ताई नगरसेविका आहेत, ज्याप्रमाणे आमच्या अर्चना अरुण कदम ताई नगरसेविका आहेत, त्याचप्रमाणे वंदना ताई सुद्धा नगरसेविका आहेत। वेलकम वेलकम विकास दादा सर। तर यानंतर मजा येणार आहे। या अगोदर जो सिक्सर मारला त्या सिक्सरला सन्मान्य अरुण कदम बाईंकडून 500 रुपये हिरेन मात्रेला आज देण्यात येणार आहेत। आणि त्या सिक्सरनी बघा सगळं काही गेम पलटून टाकला। ज्याप्रमाणे दुष्यम तीर्थपट तुम्ही बघितला असेल तर आता पुढे काय होईल, आता पुढे काय होईल तशी उत्सुकता लागली होती। प्रत्येक षटकाराला पप्पू पिसेकर यांच्याकडून 500 रुपये। धन्यवाद। 6 चेंडू 7 धावा मॅच आठवली। आणखीन एक आम्हाला साऊथ आफ्रिका आणि इंडिया, आणि त्या टायमाला एक 22 वर्षाचा पोरगा कपिल देव सरांच्या समोर गेला आणि ते षटक टाकलं होतं सचिन सरांनी, मैं डालेगा। आणि काय आता त्याप्रमाणे उदय पाटील इतिहास करेल का, खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे। बिल्कुल 1994 का वो साल था नितिन सर, हीरो कप का वो मुकाबला। पहली गेंद थी जिसे खेल दिया स्क्वायर लेग क्षेत्र पर। 6 गेंदों में 7 रनों की आवश्यकता, 5 गेंदों में 6 रन की आवश्यकता। ये मैच बिल्कुल दिलों की धड़कनें बढ़ाने वाली, इस मुकाबले में उत्साह देखने को मिल रहा है। ये मुकाबला रोमांच से भर चुका है और बिल्कुल दर्शक जो जहां है वहीं से इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। या डॉट गेंद, अगर ये गेंद डॉट हो जाती, नेगेटिव हो जाती तो 200 रुपए का इनाम गणेश चौहान के माध्यम से। इस मुकाबले में बहुत इनाम लग रहे हैं। उदय तैयार, ओवर की अगली गेंद और ये हो चला है डॉट गेंद। उदय पाटिल इनाम के हकदार। ये 200 के संयोजक है उमेश चौहान। आवाजें जा रही हैं खिलाड़ियों को प्रोत्साहित करते हुए। ये हाई वोल्टेज ड्रामा किस ओर करवट लेगा, बिल्कुल दिलों की धड़कनें बढ़ती हुई और बादशाह का मैदान इतिहास रचने जा रहा है। जो पानी में भीगता है वो लिबास बदलता है, लेकिन जो पसीने में भीगता है वो इतिहास रचता है। तो आज इतिहास रचने की घड़ी आ चली है। उदय तैयार, उदय की ये गेंद यहां पर करारा, बेहतरीन, दर्शनीय, लाजवाब, पावरफुल स्ट्रोक और इस तरह से इस मुकाबले को जीत लिया है। विनिंग स्ट्रोक आता हुआ वीरेंद्र सहवाग के अंदाज में।